हॅलो गाईज, मी शिव पवार माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे कल्याणगडावरती, ज्याला दुसरं नाव हे पार्श्वनाथ असं देखील आहे। आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र। हा आहे माझा मित्र ओमकार, स्वप्नील आणि हा आदिब्रो। तर आहेत मंदिराच्या पायऱ्या। या मंदिराच्या पायऱ्या उतरून आपण गुहेत जाऊ शकतो। आणि आता आपण गुहेतून बाहेर आलेलो आहे। आता गुहा पण तुम्हाला दाखवतो कशी आहे गुहेची एंट्री। ही आहे गुहा। इथून आपल्याला 50 ते 60 मीटर आत जावं लागतं, तेव्हा आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती बघायला भेटते। आणि ही जी गुहा बघताय ही बंद गुहा झालेली आहे, इथं अजिबात जायचं नाही। आता आपण चाललोय गुहेमध्ये। गुहेमध्ये हे जवळपास आपण एक 50 ते 60 मीटर गुहा आहे। पाहू शकता मित्रांनो, अंधार खूप जास्त असतं, त्यामुळे शक्यतो वाकूनच जावा। आणि आपण आता आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो। आतमध्ये आल्यानंतर ना सगळ्यात आधी आपल्याला गुरुदेव दत्तांची मूर्ती बघायला भेटते। जशी की तुम्ही मूर्ती पाहू शकता, हे जिवंत देवस्थान असं मानलं जातं। याच्या आधी आपण पाहिली दत्तांची मूर्ती, आणि हे जे तुम्ही बघताय हे जैन धर्माचे 23वे तीर्थकार पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे। हे मूर्तीचं जे शिल्पकाम आहे ते अतिशय सुंदर केलेलं आहे। आणि हे मूर्ती जे आहे ते पाण्यामध्ये, आणि हे सगळं जे आहे ते पावसाचं पाणी आहे। इकडं पलीकडे जे तुम्ही बघताय ह्याच्या ह्या बॅरिकेडच्या पलीकडे जवळपास कमरे ते नरड्या एवढं पाणी आहे। आणि ही गुहा आहे दुसऱ्या बाजूची, मंदिराच्या दुसऱ्या बाजूची गुहा आहे। ही सुद्धा गुहा कुठपर्यंत जाते याची कल्पना कोणालाच नाही आहे। पाणी इथे पण खूप जास्त खोल आहे, त्यामुळे जर तुम्ही कुठे आला तर ह्याच्या पलीकडे जाऊ नका, कारण पाणी खूप जास्त आहे। आणि पुढे गुहांचे वाटासुद्धा तिथं गेलेले आहेत। आणि आपण गुहेच्या बाहेर आलो मित्रांनो, कारण अंधार खूप जास्त होता। आणि आता आपण चाललो आहे डोंगराच्या वरच्या बाजूला। चला तर आता जाऊयात आपण डोंगराच्या वरच्या बाजूला, ते देखील तुम्ही बघा मित्रांनो। आहे गडावरचा दुसरा मेन दरवाजा। दरवाजातून आत गेल्यानंतर ना तुम्हाला एक मंदिर लागेल, जसं की तुम्ही बघू शकता। हे मंदिर हनुमानाचं मंदिर आहे। तिथली मूर्ती हे देखील खूप छान आहे। आणि आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि आमच्या वाटेला हनुमानाला अंतिम विदा दिली आणि आपण परत वरती चालायला सुरुवात केली। वरती जातच होतो तेवढ्यात मित्र म्हणाला, तुम्हाला व्हिडिओमध्ये का घेत नाही? म्हणलं, अरे कशाला घ्यायचे तुला व्हिडिओमध्ये? तो म्हणला, नाही मला घे, नाही तर मी जीव देईन। माझा मित्र हा सुसाईड करायला निघाला होता। मला पोहता येत नाहीये तरी सुद्धा मी विहिरीत उडी मारून मी सुसाईड करणार आहे। आज हा माझा शेवटचा दिवस आहे। डोंट वरी मित्रांनो, त्याला पोहता येत आणि तो पोहून बाहेर आलाय त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही आहे। आणि आपण फायनली पोचलो आता पठारावरती गेल्या गेल्या तुम्हाला एक घर दिसेल। शक्यतो त्या घरामध्ये जे गडाचे महाराज आहेत ते राहतात। तर चला मंडळी, आता तुम्हाला नेतो मी निसर्गाची सैर करायला। नक्कीच तुम्हाला छान वाटेल। तर चला सुरुवात करूयात।
असंच आज फिरता फिरता कल्याणगडावरती आलतो मित्रांनो, पण खूप छान वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय. तुझं काय म्हणणं आहे ओमकार? वारं खूप सुटले ते आपलंच आहे.